सतीश थोरात लास्ट मॅच चे मॅन ऑफ द मॅच यायचं आहे अवॉर्ड घेण्यासाठी. चांगले खेळाडू आहेत आणि आपण त्यांचा गुणगौरव करत आहोत. अर्थातच त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. मॅन ऑफ द मॅच टायटल दिलं जाईल खेळाडूला. ऑन स्क्रीन आपण पाहतोय अलीकडच्या काळामधील ही मोठमोठी नावं. आज हे मैदान, आज आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आज 40+ या स्पर्धेसाठी ज्यांच्या मुलं मिळत आहेत आमचे संजूभाई पाटील बॉस फायटर. त्यांच्या समेत आपण पाहतोय अगदी आमचे शंकरजी मात्रे जे एक फिरकीपट्टू गोलंदाज आहे, म्हणजे फिरकीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण ओले संघातून त्यांना खेळताना पाहिलं आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे आमचे सदैव आपण सभासद म्हणून ज्यांना पाहतो ते देखील इथे आपण पाहतोय पुण्यावरून आपल्या या स्पर्धेसाठी आलेले आहेत. आणि त्यांच्या वतीनं इथे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हे टायटल दिले जात आहे सतीश थोरात यांना. विकेट आपण जर पाहिलं तर ॲज अ बॉलर म्हणून 3 त्यांनी घेतल्या होत्या आणि त्याच समयात आपण जर विचार केला आता जरूर पाहायला मिळेल आपल्याला ते बॅटिंग करताना देखील जरूर चांगले विस्फोटक बनताना बघितले. चला स्पीडअप करा, सामना सुरू करायचा अशी विनंती आहे. मॅचकडे आपण बोलतोय, दोन्ही संघाचे 12th मॅन पाठवा अशी विनंती आहे. मॅचकडे आपण जाऊ. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. मॅच नंबर 5 कार्तिक इलन अलिबाग आणि गावदे गावठाण दोघांमध्ये मॅच. ओ द विकेट कार्पेटच्या दर खेळलेत. बॉल जातोय अगदी लॉंग ऑन मध्ये. 1 रन घेण्याचा प्रयत्न तिकडे खेळाडूंचा. सिंगल येते. सिंगलला धावसंख्या देखील पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. अकाउंट ओपन या एका धावेसह टीमचं. चला स्पीडअप करा, थोडं फास्ट खेळा. एक सामना अजूनही पेंडिंग आहे, त्या सामन्यासाठी देखील आपल्याला जायचं. ओ द विकेट, बॉल तयार. ओ विकेट किपिंग पहा किती चालाक केली जाते आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केलाय स्क्वेअर लेग रेफरी यांनी रनआउट साठी. भूषण म्हात्रे आणि दत्ताजी कडू हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय जरूर विकेटसाठी आपण जातोय. तिसरे पंच योग्य निर्णय आपल्यापर्यंत पाठवतील. दोन्ही ताकदवर संघ आहेत, बट आज आपण पाहिलं तर दोघांनाही आपण पाहिलं तर एक विजय त्यामुळं इथे हा सामना जिंकू नये म्हणेन काहीही पर्याय वाचणार नाहीये. कारण नेक्स्ट मॅच कालभैरव वॉरियर्स चिंचपाडा पाटणोळीच्या अगेन्स्ट वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा या 2 संघादरम्यान आणि दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. सो आपण नेक्स्ट मॅच त्यांची पाहणार आहोत आणि तिथून जिंकणारा संघ आपण जरूर पाहू जो पुढच्या प्रवासासाठी आपल्याला जरूर कॅलिबर आणि क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. आणि दोन्ही टीमचे नक्कीच त्यातून दोन्ही संघ आपण पाहतोय जे क्वालिफाय होतील नेक्स्ट राऊंड साठी. सो दोघांनी 2-2 पॉइंट्स अर्जित केलेत. कालभैरव वॉरियर्स चिंचपाडा पाटणोळे आणि वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा हे 2 संघ आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाले. It is not out. Not out.
सुरू आहे, डाव सुरू आहे. डाव मध्ये आपण पाहतोय स्ट्राईकला खेळण्यासाठी फलंदाज देखील तयार असेल. ओ द विकेट, ऑन साइडला भिडकावलाय, लॉंग ऑन मध्ये आहे. आकाश मार्गानं यूज इट, सिक्सर. आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुरुषोत्तम भगत आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पापलेला गोलंदाजी आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि चांगला चेंडू आपण तिकडे पाहिला. सुरुवातीला आपण जर विचार केला तर जरूर डाव जो आहे तो डाव चांगला सजवत असताना आपण पाहतो संघांना. नेक्स्ट बॉल, ओ द विकेट. गोलंदाज तयार. ओ समोर मारायचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध टायमिंग लाजबाब आणि बॉल जातोय पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. आउट ऑफ द पार्क, षटकार. म्हात्रेचे दत्ताकडून एक धाव घेत स्ट्राईक रोटेट केली होती आणि त्यानंतर मात्र भूषण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळाला. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करा. पॉवर प्ले मध्ये 18 धावा आलेल्या आहेत. बॅटिंग करताना गावते गावठाणच्या 0 गडाचा मोबदला विदाउट लॉस बॅटिंग कार्तिक केलं अलिबागच्या अगेन्स्ट मध्ये आपण पाहतोय यावेळेला करतायत गावते गावठाणचे खेळाडू आणि स्पेशली त्याच्यामध्ये इम्पॅक्ट टाकणारी बलंदाजी आपण भूषण म्हात्रेची पाहिलेली आहे. दत्ताकडू यांना आता स्ट्राईक आहे तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये स्वतः संघनायक प्रशांत मोहारे आलेले आहेत आता गोलंदाजीसाठी. एटीन रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. बॅटिंग ऑन स्ट्राईक दत्ताकडू, ऑन स्ट्राईक भूषण म्हात्रे. ओ नो बॉल मे बी होणार. यस यस यस, बेल्स डाऊन झाल्यात, बेल्स डाऊन झाल्यात. अंपायर सेट इट इज इलिगल बॉल. सो आता याही मर्यादा ओलांडल्यात त्यामुळे आता इथून चान्स पुन्हा एकदा फ्रीटची राहील खेळाडूसाठी. ऑन स्ट्राईक भूषण म्हात्रे. स्टंपला आपण पाहिले ते धडकले त्यामुळे हा नो बॉल असणारा. दत्ताकडून ऑन स्ट्राईक आणलंय पुन्हा एकदा. चांगला चेंडू होता, गुडलाईनचा स्पॉट. स्वर्गीय बापू नडगर्णी यांचा मंत्र अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण पाहतोय इथे. जरूर ऍज अ बॉलर गोलंदाज प्रशांत मोहरे करतोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन आणि गुडलाईनचे बॉल जास्तीत जास्त डिलिव्हर्ड सध्या तरी करताना तो पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल प्रशांत. यावेळेला खोला टाकायचा प्रयत्न होता, समोर उडवलाय, खेचून मारलाय. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून स्ट्रेट हिटचा शानदार षटकार.
क्या बात आहे. 26 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत 0 गड्याचा मोबदला आहे. पहिला आपला बॅटिंग करत असताना गावते गावठाण आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये चांगली धावसंख्या त्याने उभी केलेली आहे. 4 षटकांची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये संघनायकावरती आता आक्रमण चढवायचा प्रयत्न आपण पाहतोय. इथून मात्र जरूर होतोय तो भूषण म्हात्रेच्या माध्यमातून. 7-22 बनवून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता बरसलाय सरोजनच्या सफाईनं आज गोलंदाजी त्याला पिसं उपटताना आपण बघितलेला आहे. बॅकफुटला जाऊन खेळलायत. फुल सक्सेसफुल लॉंग लेगला हाही हाय अँड ह्यूज षटकार. रेखाटताना पाहायला मिळते. 9 चेंडूंचा आतापर्यंत सामना आहे. 8 बॉल 10 चेंडूंचा आतापर्यंत सामना मी म्हणेन, ज्यामध्ये 8 बॉल भूषण मात्र खेळलेला आहे. आणि आपण जर विचार केला दत्ताकडून देखील आतापर्यंत 2 चेंडू खेळलेले आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू झाले टोटल. अजूनही आपण जर विचार केला तर एक मधोमध्ये नो बॉल आला होता. प्रशांत मोरे चांगली गोलंदाजी, बट शेवटचे अलीकडचे 2 बॉल आणि बॅक टू बॅक 2 यूज इट सिक्सेस आपण बघितलेत. सो त्या बॉलवरती आलेल्या 12 धावा आता किफायतशीर ठरल्या संघासाठी, यात काही शंका नाहीये. 32 झालेत. 32ला अजूनही विकेट नाहीये. करंटली 21.33च्या सरासरीनं बॅटिंग करतायत फर्स्ट आपला गावदे गावठाणचे फलंदाज, आणि ज्यामध्ये आपण पाहतोय ही साझेदारी बनते दत्ताकडो आणि मात्रेमध्ये. फॉलोमध्ये अडवायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला बॉल खेळत. कार्पेटचा आधार बॉल मैदानामधून लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल फिल्डर आहेत तिकडे. 1 रन धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट दत्ताकडो यांच्याकडे. कडू आणि मात्रेंमध्ये चांगली आपण पाहतोय भागीदारी झालेली आहे. 31 धावांची भागीदारी, आता 32 धावांची भागीदारी आपण दोघांच्या माध्यमातून पाहतो. 19.80च्या सरासरीनं चालल्यात. याच पद्धतीनं फलंदाजी झाली तर नक्कीच मी म्हणेन किमान 40च्या 50-60च्या रेंजमध्ये जरूर पोहोचतील, यात काही शंका नाहीये. कारण 4 षटकांची मॅच आहे. मधोमध्ये थोडी धीमी गती आता पकडलेली त्यांनी. या षटकामधून नो बॉल, त्यानंतर षटकार 1 डॉट बॉल आणि 1 सिंगल आत्ता आलेली आपण पाहिली. 4 बॉल प्रशांत मोरेनं फेकलेत. 16 धावा त्याच्या गोलंदाजीमध्ये खर्च झाल्यात. सो थोडासा महागडा मोहरे पालावला. शेवटचा अंतिम 1 बॉल बाकी आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार. ओ मात्रेचं आक्रमण पॉइंटला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पार. आपण पाहतोय पूर्णपणे बाहेर ढकलले गेलेत. हा जो सामना आहे तो आपण पाहतोय जरूर फॉर्मॅलिटी सामना आहे, कारण इथून जिंकणाऱ्या संघाला फार फार या मैदानावरती खेळायचा अनुभव, लीग स्टेजचा अनुभव यापेक्षाही वेगळं काही मिळणार नाहीये. कारण आपण चर्चा करू पुढच्या 2 संघांची, ज्यामध्ये कालभैरव वॉरियर्स चिंचपाडा पाटणोळी आणि वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा हे 2 संघ क्वालिफाय जरूर झालेत नेक्स्ट पडावासाठी. जे लीग स्टेजला आपल्याला पुढे जरूर क्वालिफायचे सामने खेळताना, पात्रता फेरीचे सामने खेळताना पाहायला मिळतील. मॅचकडे घेऊन चालतोय. चला स्पीडअप करा. जितका लवकर सामना आपल्याला कव्हर करता येईल तेवढा आपण करायचा, कारण त्यांना फायदा असा होणार आहे की आपण मैदानाला थोडं पाणी, त्यानंतर मैदानाची निगा करणार आहोत. हवेत उंच उडवलाय. यावेळेला चान्स आहे. एका हातानं झेल. क्या बात आहे. बँड द विकेट. विकेट किपरनं केलं काम तमाम आणि फलंदाज बाद होतोय. 40ला पहिला विकेट पडला.
फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय बॅटिंगसाठी. बॉलर नेम काय? कमलेश नाही आहेत, कोहली नाही आहेत, मगर आहेत. यस, उंच उडालाय बॉल. चान्स चान्स. झेल ड्रॉप झाला. रणजित रोगे पाहायला मिळतील. बॅकफुटला जाऊन खेळलाय तो, लेग स्लिपला. वेल जज कॅच. बॅट्समन आउट. दुसरा धक्का. 40 ला फलंदाज बाद. केलं जाणार आहे. मी संघ मालकांना विनंती करतो की आपण त्वरित रिपोर्टिंग करा. ओ नंबर 2, त्यानंतर 3. रोगी आक्रमण चढवलाय. बॉल भरपूर चांगल्या पद्धतीने बॅट वरती आलाय. रन मिळतील तिथे. 6 षटकार. धावसंख्याची ती आपल्याला जरूर पुढे सरकताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जी आहे तिथून सरसावली जाते. 48 मध्ये जाऊन पोहोचलेत. तिसऱ्या क्रमांकाचा षटक आणि शेवटचा एक बॉल या षटकातून आता शिल्लक 16.94 ची सरासरी सध्या तरी आहे. या बॉलवरती चांगला फटका खेळलाय. 4 रन. चौकार पुन्हा एकदा. मध्ये चांगली धावसंख्या उभारत आपण पाहतोय. संघाचा प्रवास पाहायला मिळाला. मॅचचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. 52 धावा ज्यामध्ये आपण धावफलकावरती पाहतोय ते संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात.
स्कोर चांगला उभा केलाय रोहन कोळी. रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलमध्ये नाहीये संपर्क. हाही चांगला बॉल. आता इथून बॅट्समनला पूर्णपणे डिस करत असताना आपण त्याला पाहिलं. हा चेंडू लाईन विस्कलीत. फिल्डिंग चांगली फर्स्ट स्लिप मध्ये स्टॉप केलं, बट वाईडचा कॉल पंचांचा. एक्स्ट्राची 1 रन टीमला अतिरिक्तच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 53 वरती आपल्याला पाहायला मिळते. 53 रन. नेक्स्ट मॅचचा टॉस कालभैरव वॉरियर्स चिंचपाडा पाटणोली आणि वाघोबा इलेव्हन मुरुड कोलीवाडा. तुम्हाला सेकंड कॉल केला जातोय, यानंतर रिकॉल आम्ही करणार नाही आहोत. पा लवकरात लवकर आपण इथे यायचं. तुमचे पॉइंट्स फुकट मध्ये कट होतील. तुम्ही क्वालिफाय झालेला आहात मान्य आम्हाला, बट ज्यावेळेला आपण पाहतो जी वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि त्या पारितोषिकांसाठी जे पॉइंट्स कॅल्क्युलेट करतात तिथे तुम्हाला फुकट त्रास होईल. त्यामुळे या लवकर टॉससाठी दोन्ही कॅप्टन. 55 धावा धाव फळकावरती. जे वाघोबा मुरुड इलेव्हन कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत, समोरचे तुमच्या अगेन्स्टचे. या लवकर तुम्ही देखील. ओ इथे पहा, अजून एक फलंदाज बाद, अजून एक बॅट्समन आपल्याला बाद होताना पाहायला मिळतं. पंचावरती अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार अर्थातच खजिनदार सत्यवानजी म्हात्रे साहेब यांचे आगमन झालेले आहे. तसेच हेमंतजी पालकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत, जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सगळे मान्यवर आपण इथे पाहतो. अनेक सारे आज जॉईन झालेले आहेत. ओव्हर नंबर 4 आणि त्यामध्ये रणजित नंतर आता आपण 14 षटकासाठी गोलंदाज झालेले आहेत. समोर खेळलेत, ऑन साइडला फिल्डर उपलब्ध आहेत. 1 रन आपल्याला पाहायला मिळेल घेत असताना. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहतो. इथून जरूर पाहायला मिळेल की धावसंख्या देखील पुढे सरसावली जाईल. सिंगल डबलनं आता प्रवास सुरू केला. शेवटचं षटक मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत, बट फिंगर रोलर आणलेत. फिरकीच्या विद्यापीठातले आपण पाहतोय आता हे सभासद आहेत. स्पेशली इम्पॅक्ट टाकण्यासाठी आपण पाहतोय त्यांच्याकडे गोलंदाजी. सुरुवातीला हे प्रयत्न का झाले नाही हा प्रश्न जरूर विचारला जाईल संघनायकाला. जबाबदारी दिली होती. शेवटचा 1 बॉल टार्गेट सेट करण्यासाठी 57 आतापर्यंत आपण पाहतोय जमा केलेले आहेत. हा ही बॉल पा. ओव्हर नंबर 4 देखील संपली आहे. इनिंग क्रमांक 1 चा खेळ. इनिंग ब्रेक आपण करत आहोत. टॉस हेमंतजी पालकर साहेब यांच्या वतीने या सामन्याचा टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन बोथ कॅप्टन्स आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. पुढील सामना 6 ओव्हरचा आहे. यात 4 ओव्हरचा आहे. चला बॅटिंग टीम लगेच आपण फलंदाज उतरायचे मैदानामध्ये. बॅटिंग टीम आपण लवकर फलंदाज मैदानामध्ये उतरायचे. तर आपण इथे टॉस करतोय. आपण इथे विटुको टॉस उडतोय आणि जाऊन पडलेला आहे तो म्हणजेच मॅन इन ग्रीन कालभैरव वॉरियर्स पाटणोली चिंचपाडा त्यांच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. निर्णयाची अपेक्षा. आवाजामध्ये थोडा फेरबदल असेल. आपण जाणार आहोत सेकंड. आपला सामना असेल दर्शनी, तो म्हणजेच एका बाजूला गावदे गावठाण ज्याने आता फर्स्ट आपला बॅटिंग केली आहे त्यांना आता करायची गोलंदाजी आणि कार्तिक इलेव्हन अलिबागला 24 बॉलला 58 धावा चेस करायच्यात.
सामना आपण पाहतोय तो अलिबाग वर्सेस गावदेवी गावठाण या दोन संघांमध्ये चालली भिडत 4 षटकांचे सामन्यानंतर एक इनिंग संपली. एका इनिंगमध्ये अर्थातच 24 चेंडूमध्ये 57 धावा काढल्यात आणि 58 धावांचा टार्गेट ठेवले ते या ठिकाणी कार्तिक 11 अलिबाग संघापुढे. बघूया या 24 चेंडूमध्ये 28 धावांचा पाठलाग होतोय की नाही. विनंती असेल दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूने कृपया पॅव्हलियन्स मध्ये आमच्या समिती यावे. 12वा खेळाडू खरं तर आम्हाला नावं सांगण्यासाठी कोणीच नाही. आपला एक 12वा खेळाडू गावदेवी गावठाण आणि कार्तिक 11 अलिबाग या दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूने कृपया पॅव्हलियन्स मध्ये यायचं. गोलंदाज मार्क आपण पाहतोय गोलंदाज रोहन कोळी 7-8 पर्यंत स्टार्ट घेऊन स्ट्राईकला येतो या ठिकाणी फलंदाज वैभव. चेंडू मात्र या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने टोलवला. या ठिकाणी मात्र नकार दिलाय धावेसाठी. पहिला चेंडू मात्र जातोय निर्धाव. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि मात्र निष्फळ ठरतोय. लगातार आपण पाहतोय 2 चेंडू जातोय निर्धाव. चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी गावदेवी गावठाण संघाचा गोलंदाज अर्थातच रोहन कोळी यांच्या माध्यमातून 4 षटकांचे सामने. धावसंख्या उभारायची ती 58. सुंदर असा क्लासिकल फटका. चेंडू मात्र भिरकावून दिले या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चौकार. गोलंदाजाला अर्थातच आपण बघतोय तो राकेश. उंच मारला फटका या ठिकाणी आपण बघूया झेल होतोय का. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात. लंगांच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. क्षेत्ररक्षक चांगली फेकी करतो या ठिकाणी मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 5. देखण्याचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय 40+ मास्टर असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीग 2025. उंच मारलेला फटका या ठिकाणी झेल व्हायला पाहिजे. 30 यार्ड सर्कल मधला शतक मात्र या देवताना एका हातामध्ये कॅच घेतला. अतिशय सुंदर असा झेल घेतला या ठिकाणी बाटा अंपायर. खरं तर अनेक मॅचेस मध्ये आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. आज मात्र या ठिकाणी गावदेवी गावठाण संघांमध्ये एक खेळाडू म्हणून खेळताना पाहतोय आपण 40+ माध्यमातून. डाऊनचा प्लेअर आपण पाहतोय. उंच मारलेला फटका खोलवरचा चेंडू मात्र आता चेंडू जातोय लंगाच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलेला. एक बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय कार्तिक 11 अलिबाग संघाची.
3 षटकांचा खेळ बाकी, आणखी म्हणजे 18 चेंडूमध्ये धावा काढायच्यात या ठिकाणी आपण पाहतोय. सत्तेचाळीस. सामना जिंकायचा असेल, खरं तर दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर आहेत, पण एक नियमानुसार जी मॅच खेळवावी लागते ती खेळवलीच जाते. तरी सुद्धा या खेळामध्ये मजा आहे. प्रत्येक जण आपापला खेळ दाखवताना, कौशल्य दाखवताना, एकीकडे उत्कृष्ट फलंदाज तर इकडे भेद कसा गोलंदाज. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज असेल तो. गोलंदाज कोण आहे? महेंद्र पाटील, टाकीगाव. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात नाही, चेंडू सरळ विसावतो तो यष्टीच्या ग्लोव्ज मध्ये. एक वेगळाच फटका मारायचा प्रयत्न या ठिकाणी. रिव्हर्स शॉट आपण पाहिलं तर मागचं क्षेत्र आपण बघितलं तर खाली आहे, त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. फुटताच पद्धती चेंडू या ठिकाणी लंघन क्षेत्रामध्ये मात्र विकावून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेकी या ठिकाणी होते, मात्र एक धाव या ठिकाणी संघास मिळते. धावसंख्या या ठिकाणी पाहतोय 1-12. अतिशय सुंदर असं गुणलेखन उमेश भोईर यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम चिंचपाडा, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व. घणाघाती प्रहार, चेंडू भिरकावून दिलाय, सीमाच्या पार जाते का पायाचा, आणि सुंदर असा झेल मात्र या ठिकाणी भूमीला दान झालेला आहे. चांगली नवी संधी होती या ठिकाणी. असं म्हटलं जातं टेक द कॅचेस विन द मॅचेस, पण या ठिकाणी कॅच मात्र सोडलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने मात्र जास्त उंची घेतली होती. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका या ठिकाणी झेलतोय का. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी देऊन जातोय षटकार. खर तर मागच्या चेंडूवर झेल घ्यायचा होता, तो झेल सुटला. आता प्रयत्न केला तर पण डोक्याचे वरून गेलेला हा फटका. धावसंख्या होते या ठिकाणी 19. 1-19. हो 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 हो, गेंद गई हवाई फायर. नाही, चांगला असा झेल. आता मात्र या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर असा घेतला आणि चांगला कमबॅक केलं या ठिकाणी, आणि हा फलंदाज मात्र मागाई परततोय. निकीच फटका जर पाहिला होता तर खूपच उंचवरनं मारलेला, बाउंड्रीच्या बाहेर जातोय की नाही, पण बाउंड्री जवळ मात्र त्या क्षेत्ररक्षकाने मात्र यावेळेस मात्र अचूक असा झेल टिपला. चला स्पीडअप घ्या, चला वेळ नका घालू, चला लवकरात लवकर पुढचा सामना खेळवायचा आहे. अमोल घरत नवीन फलंदाज आपण पाहतोय. राकेश हा याने 11 धावा काढल्या, 8 चेंडूचा सामना करत 1 षटकार 1 चौकार ठोकला होता. दुसरा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला तो कमलेश कोळी. हा एक मात्र उंच मला फटका या ठिकाणी झेलते का पायचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल घेण्याची संधी होती. वारंवार या ठिकाणी झेल सोडले जातात. हवीचा परिणाम आहे नक्कीच, मात्र 3 झेलला गेले होते त्या क्षेत्ररक्षकाकडे, त्यातल्या 3 झेलपैकी केवळ मात्र 1 झेल घेता आला आणि 2 झेल मात्र या ठिकाणी भूमीला दान झाले. अशा तऱ्हेने दुसऱ्या क्रमांकाचं षटक समाप्त होते. महेंद्र पाटीलच्या गोंच्या माध्यमातून बघतोय आपण. पहिले षटक टाकले होते ते रोहन कोळी याने 11 धावा दिल्या होत्या, आणि दुसरे षटक टाकले होते ते महेंद्र पाटील याने ते 9 धावा दिल्या. अशा एकंदरीत धावफलकावर धावला होता 2 बाद 20, 58 धावा काढायच्या, त्यातील 20 धावा काढल्या, म्हणजे एकंदरीत 12 चेंडू मध्ये 38 धावा करायचे. सर्व संघ नावाजलेले, सर्व संघांमध्ये एकापेक्षा एक सरस असे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, चांगले विकेट किपर, प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी या मैदानामध्ये उतरलाय आणि प्रत्येकाला संधी मिळते या ठिकाणी. त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे, कारण का एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळते 40+ खेळाडूंना. या संध्या वारंवार मिळत नसतात. एकदा संधी मिळाली का त्या संधीचं सोनं करून, स्वतःला सिद्ध करून आपलं नाव, आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव लौकिक करायचं असतं. गोलंदाजच्या मार्कवर नवीन गोलंदाज रुपेश म्हात्रे वैयक्तिक पहिलं सांघिक 3रे षटक घेऊन
सुंदर असा चेंडू खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू अतिशय चांगला जागरून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता, पण चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम अप्रतिम दैदिप्यमान क्लासिकल फटका. चेंडू भिरकावून दिला या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या डीप झोन मध्ये 6 धावांसाठी आलेला हा षटकार. संपूर्ण ताकद त्या फटक्याला लावली. जागून खेळण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला हा फलंदाज. या 6 धावांची भर पडते धावसंख्येमध्ये. धावसंख्या वाटे या ठिकाणी 2-26. पीटीसीच्या लाईव्ह माध्यमातून एक दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. शेकडोच्या संख्येने प्रेक्षक वर्ग ह्या सामन्यांचा आनंद घेताना आणि शेकडो प्रेक्षक वर्ग या ठिकाणी या मैदानाच्या बाहेर एक सुसज्ज असं मैदान आपण या ठिकाणी पाहते. उलटा चेंडू या ठिकाणी झेल होते काय पायाचा क्षेत्र धावते या ठिकाणी चेंडू जाते मात्र 1 बाउन्स. खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या या ठिकाणी धावफलक आपण पाहतोय 30. 2-30. उर्वरित चेंडू मध्ये आपण पाहतोय 28 धावांची गरज. अर्थात आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 चेंडूच खेळ शिल्लक बाकी आणि एक षटक म्हणजे 9 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता जिंकण्याकरता या ठिकाणी अलिबाग संघाला. क्षेत्ररक्षण मात्र दूरवर पसरलेलं. ज्या प्रकारे एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण रचलं जाते. बघूया उंच मारलेला फटका या ठिकाणी झेल होता. स्वतः गोलंदाज मात्र या ठिकाणी झेलच्या मागे आणि हाय झेल भूमीला दान. सातत्याने झेल मात्र सोडले जातात. झेलचा सराव करावा लागेल. सराव महत्वाचा. अभ्यास करावा लागतो. जेव्हा परीक्षेला जातो तेव्हा आपण अभ्यास करणं गरजेचं असतं. तेव्हा आपल्याला चांगले मार्क मिळतात आणि अशा तऱ्हेने सातत्याने जर कॅच सोडले तर मॅच जिंकणं म्हटलं हे स्वप्नच राहून जाईल. अतिशय सुंदर असा चेंडू. हा चेंडू मात्र जातोय सरळ इष्टिकेच्या ग्लोव्ज मध्ये. चेंडू आता निर्धाव. 7 चेंडू आणि 27 धावा आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा एक चेंडू शिल्लक. या ठिकाणी कॅच होते काय पाहायचा मात्र यष्टिरक्षक मात्र ग्लोव्ज घालून तयारच होता की केव्हा माझ्याकडे झेल होते आणि मी झेल टुपते. आता मात्र या ठिकाणी हाही फलंदाज माघारी परतताना अर्थातच आपण पाहतोय सुजय मगर. सुजय मगरकडनं खूप आशा होती मोठी धावसंख्या उभारावी. 7 धावा काढल्या 4 चेंडू मध्ये. नवीन फलंदाज कोण जातोय मैदानात? चला लवकरात लवकर चला, दुसरी मॅच खेळवायची. दहा दिवस चालणाऱ्या स्पर्धा संपूर्ण 10 दिवसामध्ये आपण पाहणार की 32 संघ खेळतील. आज 4 टीम या ठिकाणी खेळतायत. 6 सामने होतील. नवीन फलंदाज होतं मैदानामध्ये. या संघाची धुरा सांभाळण्याकरता, हा किल्ला लढवण्याकरता संजय म्हात्रे. गोलांच्या मार्कवर गोलंदाज. शेवटचं षटक हाणेमारीचं षटक 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता या ठिकाणी कार्तिक 11 अलिबाग संघाला 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 27 धावा. गोलंदाज आहे आल्या आल्या बनाटे तडाखा प्रहार. लांगांच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो या ठिकाणी चांगली फेकी केली जाते. सपाट असं मैदान. या मैदानात खेळताना प्रत्येक खेळाडूला मात्र आनंद मिळतोय. नवीन असं सुसज्ज मैदान तयार होते. काही दिवसातच समोर आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्ससाठी स्पेशल एसी रूम तयार होते. एक मोठा हॉल तयार करण्यात आलेला आहे. सुसज्ज असं मैदान. जसं काही आंतरराष्ट्रीय स्तरावर जसं चांगला मैदान असतं आणि सुसज्ज सगळ्या सेवा पुरवतात त्याच तशाच प्रकारची सेवा या मैदानावर पुरवली जाईल. आज मात्र या ठिकाणी लाल माती दिसते. भविष्यात या ठिकाणी पूर्ण हिरवगार गवत दिसेल. जागून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी
आणि मात्र एक औपचारिकता बाकी राहिला. आपण पाहतो या ठिकाणी 4 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. बॅटची एज घेऊन सुंदर असा झेल चणाक्ष मात्र या ठिकाणी विकेट किपर. झेल मात्र थोडासा वेगाने आला होता पण अतिशय सुंदर अशा झेल मात्र या ठिकाणी कलेक्ट केला आणि माघारी परतावं लागेल या ठिकाणी या फलंदाजाला अर्थातच महेश म्हात्रे याला. पहिल्या चेंडूवर मात्र ऑस्ट्रेलियन डक घेऊन मैदानाच्या बाहेर जाताना खातही खोलता आला नाही या फलंदाजाला. पुढच्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी सज्ज राहायचंय. नाणेफेकी करून घ्या. ठीक आहे, नाणेफेकी करून झालेली आहे. काही डिसिजन असेल तर तो नक्कीच त्वरित कळवायचा आहे. नक्कीच स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. रणजित रोगे कार्तिक 11 संघाचा स्फोटक असा फलंदाज. बघू या फलंदाच्या माध्यमातून किती धावा जमवतोय. सुंदर असा फटका आपण पाहतोय. स्टेडियम मारलेला फटका या ठिकाणी ब्लॅकबॉर्डच्या समोर मारलेला फटका धावा देऊन जाईल. मात्र या चेंडू केवळ मात्र 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. 25 माफ करा 2-25. आणि एकच चेंडू मात्र शिल्लक आणि एका चेंडू मध्ये 25 धावा. कार्तिक 11 संघ मालक आणि गावदेवी गावठाण संघाचा संघ सुशांत पसणकर आणि सुनील म्हात्रे. त्याचबरोबर गावदेवी गावठाण मेघनाथ मडवी आणि सुनील मडवी या चौघांना विनंती करते की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. या कार्तिक 11 अलिबाग आणि गावदेवी गावठाण संघाचे सुशांत फळसणकर, सुनील म्हात्रे साहेब, मेघनाथ मडवी आणि सुनील मडवी. या पुरुषोत्तम भगत शेवटचा चेंडू अंतिम चेंडू स्वतः फलंदाजामध्ये पकडण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. अशा तऱ्हेने मात्र षटक संपतंय, इनिंग संपतंय, हा सामना संपतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी गावठाण संघ मात्र विजयी झालेले आहेत. त्यांचं हार्दिक अभिनंदन. खरं तर दोन्ही संघ हे स्पर्धेच्या बाहेर झालेले आहेत पण नियमानुसार जे सामने खेळवावे लागतात ते खेळवले जातात. या ठिकाणी यांचा हा सामना खेळवला गेला. तर दोन्ही संघ मालकांनी यायचं या ठिकाणी. या सुशांतजी फळसणकर साहेब, सुनील म्हात्रे साहेब, त्याचबरोबर मेघनाथ शेठ मडवी साहेब आणि सुनील शेठ मडवी साहेब. या स्वागत आहे आपलं या ठिकाणी. या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर आपण यायचं आहे.